हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही फिरायसाठी कासोलला आलो होतो, पण तिथं खूप गर्दी असल्यामुळे आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही. त्याच्यामुळे आम्ही तिथं जाणं टाळलं आणि आता आम्ही रिटर्न फिरलेलो आहोत. तर बघू शकता हे काका किती एकटेच काम करत आहे. यांनी सगळ्यांची ऑर्डर पूर्ण केली. 11 पराठे आणि त्याच्यानंतर 6 मॅग्या त्यांनी एकट्याने बनवल्या. किती म्हणजे एकट्याने अरेंज केलं त्या काकांनी सगळं. तो अंकल, आपने इतने सारे लोगों का कैसे अरेंज किया? मतलब अकेले कैसे खाना बना आपने इतने सारे लोगों का? बेटा मजबूरी में भी करना पड़ता है काम, क्योंकि एक्सपीरियंस भी है थोड़ा बहुत। अच्छा तो हम लोग जो है ना गरीब आदमी, हमारे को मजबूरी में करना पड़ता है बेटा। अच्छा, और आप कहाँ के रहने वाले हैं? हम बेटा यहीं से रहने वाले हैं। यहाँ से 2 किलोमीटर हाइट में जाना पड़ता है पैदल। अच्छा, हाँ जी। कसोल में नहीं रहते? नहीं, कसोल में नहीं बेटा रहते हम लोग, हाइट में जाते हैं, गाँव में रहते हैं हम लोग। अच्छा, मतलब आपको वहाँ रहना अच्छा नहीं लगता? नहीं, कसोल में रहना बेटा अच्छा नहीं लगता है, मतलब आपको क्योंकि शांति चाहिए? हाँ जी शांति चाहिए हमें। हम जो है ना गाँव में रहने वाले हैं। हाँ। गाँव बस हमने जो है ना शहर में पसंद नहीं करते हैं जी। हाँ जी। मतलब ये आपका कितने टाइम खुला रहता है? बेटा मेरा सुबह 7 बजे 7:30 बजे से लेकर शाम को 8 बजे तक रहता है। अच्छा, और यहाँ पर स्नो वगैरह होता है कभी कभी? हाँ जी। स्नो होता है यहाँ नहीं पर? बेटा स्नो नहीं होता ना, स्नो तो पहले होता था ना, अब कभी कभी होता है, रेगुलर नहीं होता है। अच्छा, थँक्यू अंकल. ओके थैंक यू जी। बघू शकता तुम्ही त्या काकांनी किती छान माहिती सांगितली आणि ते सगळं ते काका ते एकटे अरेंज करता. सगळ्यांचे पराठे वगैरे सगळे त्यांनी एकट्याने केलेले आहेत. आणि मी त्यांना स्नो बद्दल विचारलं तर ते आता बोलता की आता ह्या टायमात स्नो पडत नाही. तर शिवांशी पप्पा माझा कोको कोला पिताय. माझा कोको कोला मला हे बघा. ते शौर्य तू काय पितोय? अच्छा, आपण कुठे गेलो होतो? आपण काय सोडलो गेलो होतो ना आपण, पण आपण ट्रॅफिक मुळे तिथं खूप टाइम होता, त्याच्यामुळे आपण लेट आलो. रिटर्न आलो. लेट नाही आलो, रिटर्न आलो आपण. रिटर्न चालले आपण घरी.
शिवांश भाऊ मम्माचा पण बसमध्येच असेल वाटतं. अच्छा पप्पाचं तोंड ना. तर पाणी पाणी तर आपली कासोलची ट्रिप जाणं तिकडे कॅन्सल झालेलं आहे. तुम्हाला कसं फील होतंय, चांगलं वाटतंय का खराब वाटतंय? आपण कसोलला फिरण्यासाठी आलो होतो, पण कसं आहे ट्रॉफिकमुळे आपलं नाराजी झाली. कारण की कसं आहे आपल्यासोबत लहान लहान मुलं आहे आणि ते लहान मुलं असल्यामुळे कसं ट्रॉफिकमध्ये अटकले तर इथं 5-5, 6-6 घंटे ट्रॉफिक अटत नाही. आणि कसं आहे माहिती का, आपण आपलं जेवण पण बाकी होतं आणि ड्रायव्हर म्हणे की आपण बाहेर आम्ही जेवण पण नव्हतं. आम्ही फक्त बटाट्याचा पराठा खाल्ला, म्हणजे आमचा नाश्ताच झाला एका प्रकारचा. जेवण तर भेटलंच नाही. खूप ट्रॉफिक आहे. आणि आता उद्या आम्हाला सकाळी ना कुठे जायचंय, अटल टनल. अटल टनलला जाणं आहे. अटल सकाळी टनल अटल टनलला सकाळी जाणे आम्हाला, तर जेणेकरून आम्हाला 4 वाजता उठायचं सकाळी. तर आता आम्ही काय करणार आहे, आता लवकर इथून निघल्यानंतर आम्ही आता सीधे जेवण करू नाही, आणि आम्ही नंतर सरळ जाणार नाही, कारण की आम्ही इथं फिरायसाठी आलेलो आहे. तर आम्ही थोडंफार एन्जॉय तर करणार आहे. कुठं पण करू, पण एन्जॉय करू. तसं जाणार नाही. आमची ट्रिप आम्ही खराब होऊ देणार नाही. काहीतरी करू पण करू आणि तुम्हाला पण दाखवू. आणि तुम्हाला आवडलं तर सांगा. फ्रेंड्स, बघू शकता तुम्ही, आता आम्ही खाली चाललेलो आहे पाण्याच्या झरण्याकडे. कसं झरणा वगैरे मी दाखवते तुम्हाला. एकदम छान व्ह्यू आहे पाण्याचा. आता आम्ही खाली जाणार आहोत, तर मी तुम्हाला ह्या साईडनं व्ह्यू दाखवत आहे. चला आता आपण खाली जाऊया. अहो, येत आहे ना? तर बघा शिवांश बाप्पा आलेले. येत आहे ना? तर बघू शकता फ्रेंड्स, खाली एकदम असं चिखल आहे, घसरती जागा आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते. रस्ता पण एकदम खराब आहे. तर ह्या दादांनी कसं त्या दिदीला उचलून घेतलेलं आहे बघा, कारण की तिचा पायाला लागलेलं आहे थोडंसं. ते चालता येत नाहीये. बघू शकता मित्रांनो, किती छान कलाकार आहे. या कलाकारचं नाव पण लिहिलेलं आहे. तर आयुष नाव आहे त्या कलाकारचं. आणि त्याने ते किती छान महादेवाची ड्रॉइंग केलेली आहे. आणि ते एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. बघू शकता तुम्ही. तसंच वरती बर्फ पण आहे आणि इथे महादेव सुद्धा आहे, विश्रांती करताय महादेव सुद्धा. बघू शकता तुम्ही. वाव, खरंच खूप छान आहे.